राजकारणात अनेक चेहरे येतात, काही काळानुसार विसरले जातात, पण काही व्यक्तिमत्व अशी असतात जी आपल्या कामामुळे, शैलीमुळे आणि नेतृत्वामुळे कायम चर्चेत राहतात. एक अभ्यासू नेता, एक आक्रमक वक्ता, एक मॉडर्न पर्सनॅलिटी आणि विकासाचं स्वप्न पाहणारं नेतृत्व हे आहेत महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस. मोठं पद, मोठी जबाबदारी, पण राहणी मात्र साधी. देवेंद्र फडणवीस अनेकदा सामान्य लोकांमध्ये सहज मिसळताना दिसतात, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्यात एक मॉडर्न पर्सनॅलिटी देखील दिसते. एक फॅशन शोमध्ये त्यांनी आणि अमृता फडणवीस यांनी केलेली एंट्री सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. काहींनी कौतुक केलं, काहींनी टीका केली, पण युवा पिढीला मात्र हा आत्मविश्वासपूर्ण अंदाज खूप आवडला. एक दिवस मंत्रालयासमोर अचानक बुलेटचा आवाज घुमला. लोकांनी पाहिलं, स्वतः देवेंद्र फडणवीस बुलेटवरून मंत्रालयात पोहोचले होते. तो व्हिडिओ काही मिनिटातच व्हायरल झाला. समर्थकांच्या मते ती फक्त स्टाईल नव्हती, तर पंतप्रधानाच्या पेट्रोल बचाव मोहिमेच्या कृतीतून दिलेला पाठिंबा होता. साधेपणा, ऊर्जा बचत आणि सामान्य माणसाशी जोडले, पण हा संदेश अनेक तरुणांपर्यंत पोहोचला. पण राजकारणात केवळ भाषण पुरेसे नसतं. प्रशासनाचा अभ्यास, निर्णय क्षमता आणि दूरदृष्टी आवश्यक असते. देवेंद्र फडणवीस यांना अनेक जण अभ्यासू नेता म्हणून ओळखतात. विधानसभेतील आकडेवारी असो, कायदे असोत किंवा प्रशासनातील गुंतागुंत, त्यांच्या भाषणामध्ये विषयाचा सखोल अभ्यास दिसतो. आजच्या राजकारणामध्ये स्वच्छ प्रतिमा टिकवणं सोपं नाही, पण समर्थकांच्या मते देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक भ्रष्टाचाराचा थेट आरोप झालेला नाही. त्यामुळे अनेक तरुण त्यांना क्लीन इमेज लीडर म्हणून पाहतात. राष्ट्र दुष्काळ मुक्त व्हावा, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी यावं, या विचारातून सुरू झाला जलयुक्त शिवार अभियान. पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्याचा प्रयत्न, नदीजोड प्रकल्पाद्वारे महाराष्ट्र हरित करण्याचं स्वप्न, महाराष्ट्राच्या भविष्यासाठी मोठं विजन मांडण्याची हिंमत त्यांनी दाखवली. महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व क्षमता असलेला नेता म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. रणनीती, संघटन कौशल्य आणि आक्रमक वक्तृत्व यामुळे देशभरातील राजकारणात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. लोकांशी कनेक्ट होणं हीच खरी नेत्यांची ताकद असते. कधी हसत खेळत पुरणपोळीच्या मीम्समध्ये दिसणारा नेता, तर कधी राज्याच्या विकासासाठी मोठी स्वप्न पाहणारा प्रशासक, हीच कदाचित त्यांची वेगळी ओळख आहे. स्टाईल आणि साधेपणा, मॉडर्न विचार आणि मर्यादित महाराष्ट्राची नाड, बुलेट राईड आणि विकासाचं विजन, या सर्व गोष्टीमुळे देवेंद्र फडणवीस हे नाव आजही महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. तुमच्या मते देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी ताकद कोणती? कॉमेंटमध्ये नक्की सांगा.